आम्हाला काय इशारा देताय? आम्ही इशारा खपवून घेणार नाही. सांगलीवरून भास्कर जाधवांनी दिलेल्या इशाऱ्यावर पटोलेंनी हे वक्तव्य केलंय. एका ठिकाणी गडबड झाली की इतर जागांवर परिणाम होता. सांगलीच्या जागेवरून भास्कर जाधवांनी हा सूचक इशारा दिलेला आहे. निवडून आलेल्या जागांपैकी आपली कोल्हापूरची जागा सोडली, आपली रामटेकची जागा सोडली, आणखीन एक कुठली तरी ती निवडून आलेली जागा त्या ठिकाणी सोडलेली आहे. अमरावती सातत्यानं शिवसेना जिंकत होती, ती जागा सोडली शिवसेनेनं महाविकास आघाडीकरता मोठा त्याग केलेला आहे. मैत्रीपूर्ण आणि लढत, याचा अर्थ तिथं मैत्रीपूर्ण होते, संपते आणि लढतीला सुरुवात होते. आपण शेवटी महाराष्ट्र हा एक आहे. महाराष्ट्रामध्ये एका ठिकाणी कुठे गडबड झाली तर त्याचे परिणाम बाकी ठिकाणी देखील होऊ शकतात, याची जाणीव नक्की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. उभाटाचे नेते भास्कर जाधव काल म्हटले की सांगलीच्या एका जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम भोगावे लागू शकतात. थेट इशारा काँग्रेसला होता. आम्ही सांगितलंय ना, त्यांनी नंतर सांगितलं, मी त्यांच्या नेत्यांच्या समोर पहिले सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे. असंच आहे, आम्हाला काय इशारा देण्याचा आहे? कोणाला इशारा काँग्रेसवाले कोणाचा समजतात नाही. आम्ही जनतेचाच फक्त इशारा समजतो. जनतेचा कौल आम्हाला माहिती आहे. पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहे. मूळ प्रश्न आहे की भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो, असं वागू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला. तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी. आम्ही तिथे कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसंच अमरावती आहे, असे अनेक भाग आहेत. आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते. आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात, ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे. नाही, आता तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही. आणि दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. ती जागा कोणाची हा विषयच नाही. ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती. त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली, मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे. तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही ताणून घ्यायचं नाही. जो निर्णय होईल, हायकमांड घेतील, त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतात.